गेल्या 5 वर्षाची सरळ सरळ कामगिरी पाहतो. भारताच्या इतिहासामध्ये, राजकारणाच्या इतिहासामध्ये इतका स्वच्छ प्रतिमेचा पंतप्रधान ज्यांच्या काळामध्ये कठोर निर्णय घ्यायची वेळ आली तर कठोर निर्णय, गोरगरिबांसाठी योग्य आणि न्यायी निर्णय घ्यायचा असेल असे निर्णय, सर्वसामान्यांसाठी विकास योजना राबवायची हिंमत दाखवणारे पंतप्रधान, आणि म्हणून या निवडणुकीला एक वेगळं महत्व प्राप्त झालं. तुम्ही सगळ्यांनी पाहिले की आता सध्या निवडणुकीचं वातावरण तापलं, त्यामुळे कुणाला काही बोलायची मूळ सुविधा आहे. कोणी कुणाच्या तोंडात येत ते बोलत राहतो. उत्तर प्रदेशचे मंत्री असतील, दिल्ली असेल, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, कोणी काही वाटेल तसे आरोप करायचे आता फॅशन झालेली. पण या सगळ्याचा जर बारकाईने विचार करा, मतदान करताना प्रामाणिकपणे विचार करायला पाहिजे की आपण कशासाठी मतदान करणार आहोत, कुणाला मतदान करायचं आणि का मतदान करायचं. हे सरळ सरळ गोष्ट. 5 वर्ष या देशाचा कारभार नरेंद्र मोदी असतील, देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंग असतील, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज असतील, किंवा अरुण जेटली अर्थमंत्री असतील, किंवा सगळे मंत्रिमंडळाचे बाकीचे लोक असतील, या सगळ्यांशी कारभार करताना मी जवळून साक्षीदार आहे. हे 5 वर्ष आणि ह्या पूर्वीचे काँग्रेसच्या काळातले 10 वर्ष, त्या अनेक मंत्र्यांना जवळून काम करताना मी पाहिले. आणि काम करण्याची पद्धत आणि खऱ्या अर्थाने योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची पद्धत. पूर्वीच्या काळामध्ये राजीव गांधी म्हणायचे, केंद्र सरकारकडनं किंवा केंद्राच्या बजेटमधून लोकांपर्यंत 100 रुपये जर पोहोचवले तर 100 रुपयातले फक्त 15 रुपये लोकांपर्यंत पोहोचतात, बाकीचे 85 रुपये हे मिडलमॅन अर्धेमध्ये एजंट करतात. की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हणाला तर आवाज उठवायला लागले, हल्ला बोल आंदोलन झालं. हल्ला बोलच्या मध्ये प्रश्न काय असायचे? शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही. बरोबर आहे, शेतकऱ्याच्या कांद्याचा भाव पडला, ही नैसर्गिक आपत्ती आहे. कांद्याचं उत्पादन वाढलं, जिथं आम्हाला कांदा पाहिजे त्याच्या दुपटीनं तिपटीनं पीक वाढलं. पण ही काही नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे ह्या सरकारला त्याच्यातून ह्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याचं काम सुद्धा आम्हीच केलं. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, 1.5-2 महिन्यापूर्वी लोकसभेमध्ये अर्थसंकल्पाचं बजेटचं अधिवेशन चालू असताना मी महाराष्ट्राच्या दृष्टीने हा प्रश्न मांडला की माझ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे कांदा उत्पादन करत असताना उत्पादन खर्चापेक्षा अर्ध्याच्या पेक्षा कमी पैसे शेतकऱ्यांना त्या कांदा विक्रीतून होतात, म्हणून सरकारने याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मला सगळ्यांना माहिती की शेतकऱ्यांनी कांद्यासाठी भाव मिळत नाही म्हणून अनुदान दिलं. त्या अनुदानाची रक्कम जवळजवळ माझ्या जिल्ह्यामध्ये 12 कोटी रुपये आणि अजूनही आहे. आता कांद्याला भाव थोडा वाढलाय, पण तरी सुद्धा शेतकऱ्याला कुठं ना कुठं अडचणीमध्ये, तोट्यामध्ये थोडासा दिलासा देण्याचं काम का होईना सरकारने केलं. बरं, असंही नाही का यापूर्वी कांद्याचा भाव खूपच असायचा. पवार साहेबांच्या वेळेला जसं काही 500 रुपये 600 रुपये किलोला भाव होता कांद्याला, असंही कधी नव्हतं. त्याही वेळेला कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागायचा. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की शेतकरी पवार साहेबांच्या गाडीवर कांद्याची कांदा फेकून झाली होती. ही सगळी नैसर्गिक आपत्ती, याला कुठेतरी आपण सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे. यासाठी म्हणजे हे भाव का पडतात, शेतीमालाला भाव का मिळत नाही, या सरकारने गेल्या 3 वर्षापासून एक गांभीर्यानं एक कमिटी बसवली की शेतीमालाला या पुढच्या काळामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ नये, उद्भवू नये म्हणून एक नियंत्रण केलं की उपग्रहाच्या द्वारे अभ्यास करून कुठल्या गावामध्ये कुठल्या प्रकारचं पीक लावलं जात आहे, व निरवीला काय पिकवलंय, उन्हातला काय पिकवलंय, इकडे मांडवला काय पिकवलंय, हे सगळं उपग्रहाच्या माध्यमातून, कम्प्युटरच्या माध्यमातून पाहणी करून त्याची टोटल करायची, त्याची संख्या करायची आणि त्याचे विश्लेषण करून ऍग्रिकल्चर खात्याला सूचना द्यायच्या की अमुक गावात जाऊन सांगा की तिथे कांद्याची लागवड जास्त होते, ती कमी करा. अर्ध्याच लोकांनी कांदा लावा, अर्ध्या लोकांनी बटाटे लावा, काही लोकांनी टोमॅटो लावा, काही लोकांनी तक्रार करा. हे सगळं केल्यानंतर नियंत्रित उत्पादन असल्यावर त्याचा मार्केटवर परिणाम होईल आणि शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल.